बीड सरपंच हत्या प्रकरणी अंजली दमानी यांचे धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यातील व्यवहाराचे पुरावे एक्सवर शेअर. परभणी बीड प्रकरणामध्ये सरकारनं वास्तविकता लपवलीये. मुख्यमंत्री खोटं बोललेत. त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार, नाना पटोलेंचा इशारा. बाबासाहेब आंबेडकरांच्या संसदेतील अवमानाविरुद्ध काँग्रेसची आज देशभरात निदर्शनं. बसपाही देशव्यापी आंदोलन करणार. पोलिसांकडूनच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या. राहुल गांधींचं मोठं वक्तव्य. सोमनाथ सूर्यवंशी दलित असल्यानं त्याची हत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा संविधान संपवणारी. राहुल गांधींची टीका. राहुल गांधींनी परभणी दौरा राजकीय हेतूनं केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधींच्या परभणी दौऱ्यावर टीका. परभणी आणि बीड प्रकरणात सत्य लपवण्याचा प्रयत्न. प्रणिती शिंदेंचा आरोप. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही. प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येबाबत राहुल गांधींनी केलेले आरोप बिनबुडाचे. मंत्री आशिष शेलार यांची राहुल गांधींवर टीका. हत्येचा तपास सगळ्या बाजूने सुरू असल्याचीही माहिती. बीड आणि परभणी घटनेचा तपास योग्य पद्धतीनं झाला पाहिजे. सुप्रिया सुळेंची मागणी. महाराष्ट्राची संस्कृती आपण जपली पाहिजे. सरकारनं जनतेला न्याय द्यावा. सुळेंचं वक्तव्य. यशोमती ठाकूर, अमित देशमुख, फौजिया खान यांनी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा. यशोमती ठाकूर यांची मागणी. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी बीडच्या देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. यामागे जे असतील त्यांना अटक करून कायदेशीर कारवाईची अमित देशमुख यांची मागणी. अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळानं बीड हत्या प्रकरणातील संतोष देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. राज्यामध्ये परत कोणाचीही अशी हिंमत होणार नाही अशा पद्धतीचं कडक शासन करण्याची सरपंच परिषदेची मागणी. बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं. धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्याकांडात सह आरोपी म्हणून नमूद करावं. मराठा क्रांती मोर्चाची मागणी. वारकरी संप्रदायाकडून सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन. 28 तारखेला देशमुखांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी निघणाऱ्या मोर्चामध्ये वारकरी संप्रदायही सहभागी होणार. खातेवाटपानंतर आज मंत्रालयात अर्थ विभागाची पहिली बैठक. नवीन काही योजना आणि घोषणा होण्याची शक्यता. नव्या मंत्र्यांना दालनांचं वाटप. मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे, गुलाबराव पाटलांचं दालन मंत्रालयाच्या मुख्य इमारतीत, तर बावनकुळे, विखे पाटील, गिरीश महाजनांचं दालन विस्तारित इमारतीत. शिवेंद्रराजेंना मंत्रालयातील चर्चेत असलेलं 602 क्रमांकाचं दालन. शिवेंद्रराजे हे दालन स्वीकारणार का याबाबत उत्सुकता. प्रताप सरनाईक आज मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार. प्रताप सरनाईकांवर परिवहन वाहतूक खात्याची जबाबदारी. भुजबळांबद्दल तिन्ही पक्षांमध्ये सन्मानाची भावना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर भुजबळांना राष्ट्रीय पातळीवर पाठवण्याचा हेतू असल्याचंही फडणवीसांचं वक्तव्य. भुजबळांना मंत्रिपद दिलं नाही ही वस्तुस्थिती. सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर संघर्षाचा काळ असो की आनंदाची स्थिती, भुजबळ नेहमीच शरद पवारांसोबत राहिले. सुप्रिया सुळेंकडून जुन्या आठवणींना उजाळा. भुजबळ मोठे नेते. ओबीसींसाठी त्यांचं भक्कम काम. ते मंत्रिमंडळात असायला हवे होते. मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज बलिदान स्थळाची अजित पवारांकडून पाहणी. विकास कामावरून अजित पवारांनी कंत्राटदाराला खडसावलं. काम जमत नसेल तर सोडून दे. अजित पवारांनी कंत्राटदाराला खडे बोल सुनावले. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या 2 पुतण्यांना धमकी. तुमचाही संतोष देशमुख केला जाईल अशी निनावी चिठ्ठी. कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडे धमकीचं पत्र सोपवलं. तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत. मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तटकरेंनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले. रायगडमध्ये पालकमंत्री पदावरून वाद रंगण्याची शक्यता. भरत गोगावले आणि अदिती तटकरेंचे भावी पालकमंत्री म्हणून बॅनर. रायगडचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे लक्ष. प्रत्येकाला वाटतं आपण निवडून आलो तिथं प्रतिनिधित्व करावं. मात्र पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील. अदिती तटकरेंचं वक्तव्य. ठाणे जिल्ह्यात 9 आमदार भाजपचे आणि 6 आमदार शिवसेनेचे. तेव्हा भाजपला ठाणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळावं. आमदार संजय केळकर यांची मागणी.
जळगाव जिल्ह्यात पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच, आपण पालकमंत्रीपदासाठी इच्छुक, महाजनांकडून इच्छा व्यक्त. तर संजय सावकारे आणि गुलाबराव पाटीलही पालकमंत्रीपदासाठी शर्यतीत. माजी आमदार राजू पाटील यांच्या मुलाच्या विवाहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, नारायण राणे, प्रवीण दरेकरांसह इतर नेत्यांची हजेरी. विवाह सोहळ्याला हजेरी लावून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले. एसटी महामंडळ ग्रामीण भागातही इलेक्ट्रिक बस सुरू करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. त्यासाठी ग्रामीण भागात चार्जिंग स्टेशन उभारली जातील. बेस्ट कामगार सेनेचा 26 डिसेंबरला काळ्या फिती बांधून काम करण्याचा निर्णय. वाढते बस अपघात, कंत्राटी बस सेवांवर तोडगा काढण्यासाठी पालिकेनं मदत करण्यास नकार दिल्यानं आंदोलन. 5वी आणि 8वी मधील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द. 5वी 8वी मध्ये नापास झाल्यानंतर फेरपरीक्षा घेण्याच्या सूचना आणि फेरपरीक्षेत नापास झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याच इयत्तेत बसवण्यात येईल. पुस्तकाला वह्यांची पानं जोडणारा निर्णय रद्द होण्याची शक्यता. नव्या शालेय शिक्षण मंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याची प्रशासनाची माहिती. दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी निर्णय घेतला होता. एमपीएससीच्या परीक्षांची तारीख जाहीर. गट ब परीक्षा 2 फेब्रुवारीला तर गट क परीक्षा 4 मे रोजी होणार. उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार. एमपीएससीच्या कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत शासनाचा निर्णय. कमाल वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची वाढ. देवेंद्र फडणवीसांची एक्सपोस्ट करत माहिती. ठाण्यातील 93 हेक्टरवरच्या कांदळवनाचा नाश. सरकारच्या वनसर्वेक्षण अहवालातून धक्कादायक माहिती समोर. ठाणे जिल्ह्यासोबतच मुंबई शहर आणि उपनगरातील कांदळवनही नष्ट झाल्याचं उघडकीस. महावितरणचा सोलर नेट मीटर मोफत पुरवण्याचा निर्णय. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेल्यांना मोफत नेट मीटर मिळणार. जलसंपदा विभागात लवकरच मेगा भरती होणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची माहिती. रेल्वेमध्ये तब्बल 32,000हून अधिक रिक्त जागा भरल्या जाणार. भरतीची अधिकृत नोटीस रेल्वे भरती बोर्डाद्वारे प्रसिद्ध. म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ. 6 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करता येणार. प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन पद्धतीनं प्राप्तिकर परतावा भरणाऱ्या करदात्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा. नववर्षानिमित्त मध्य आणि पश्चिम रेल्वेवर अतिरिक्त सेवा चालवण्यात येणार. सीएसएमटी ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल दरम्यान 2 तर चर्चगेट ते विरार स्थानकादरम्यान 4 सेवा चालवल्या जातील. नाताळनिमित्त उद्या सार्वजनिक सुट्टी. तरीही राणीची बाग उद्या पर्यटकांसाठी खुली राहणार असून गुरुवारी बंद ठेवली जाईल. 24, 25 आणि 31 डिसेंबरला रात्रभर हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरू राहणार. वाईन शॉप मध्यरात्री 1 वाजेपर्यंत तर परमिट रूम, ऑर्केस्ट्रा बार, बिअर बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. दिल्ली हायकोर्टानं पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळला. पूजा खेडकरनं यूपीएससी आणि समाजाची फसवणूक केल्याचं प्रथमदर्शनी दिसतंय. न्यायालयाचं निरीक्षण, चौकशी आवश्यक असल्याचंही न्यायालयाकडून स्पष्ट. नवी मुंबईमध्ये प्रॉपर्टी कार्डसाठी नैनाबाधित प्रकल्पग्रस्तांचा आसूड मोर्चा. नैना प्राधिकरणानं मालमत्ता पत्रक देण्याचं लेखी आश्वासन पूर्ण न केल्यानं प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा काढला. परांडा शहरामध्ये संविधानप्रेमी आणि आंबेडकर अनुयायांचा आक्रोश मोर्चा. परभणी इथं झालेल्या संविधानाचं विटंबन आणि अमित शहांच्या वक्तव्याचा मोर्चाकडून निषेध. बंगळुरूमधील एका सॉफ्टवेअर अभियंत्याला डिजिटल अरेस्टची धमकी देत तब्बल 11.8 कोटींचा गंडा. कुलाबा सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मानखुर्दच्या कुर्ला स्क्रॅप विभागाला भीषण आग. आगीमध्ये 20 ते 25 गोदामं जळून खाक. या आगीमध्ये 3 जण जखमी. जळगाव जिल्ह्यातील तरसोद फाट्याजवळ बर्निंग कारचा थरार. जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या धावत्या कारला आग. प्रसंगावधान राखत गाडीतील प्रवासी खाली उतरवल्यानं मोठा अनर्थ टळला. मालाडमधून 2 गांजा तस्करांना अटक. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मालवणी पोलिसांची मोठी कारवाई. दोन्ही आरोपी पालघरचे रहिवासी असल्याची माहिती. भिवंडीच्या कोनगावमधून पोलिसांनी अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या 4 बांगलादेशींना ताब्यात घेतलं. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आहे. पुण्याच्या शिरगावमध्ये वाघोलीच्या अपघाताची पुनरावृत्ती टळली. चालकाचा ट्रकवरचा ताबा सुटल्यानं अपघात. ट्रक दुकानात जाता जाता थांबला. चंद्रपूरमध्ये नायलॉन मांजा विक्रीचं रॅकेट चालवणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात.
1,23,000चा मांजा जप्त. मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. गुरुवारपासून रविवारपर्यंत पावसासह गारपिटीचा अंदाज. लाल कांद्याच्या दरात घसरण सुरू. 15 दिवसात 2 ते 2.5 हजार रुपये प्रति क्विंटलनं दर घसरल्यानं कांदा उत्पादक चिंतेत. कांदा निर्यात शुल्क रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगाव जिल्ह्यातील 26,186 शेतकरी ठिबकच्या अनुदानापासून वंचित. 151 कोटींचं अनुदान रखडलं. यवतमाळचा कोल्हापुरी बंधारा कोरडा पडल्यानं शेतकऱ्यांवर संकट. ऐन रब्बी हंगामात पाणी टंचाई निर्माण झाल्यानं शेतकरी हवालदिल. नाशिकच्या लासलगावमध्ये लाल कांद्याच्या दरात प्रति क्विंटल मागे 2,000ची घसरण. दरामध्ये घसरण होत असल्यानं केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी केली. जालना जिल्ह्यातील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर बारदानाचा तुटवडा. त्यामुळे काही शासकीय सोयाबीन खरेदी केंद्र 4 दिवस बंद. बारदान वेळेवर मिळत नसल्यानं शेतकरी त्रस्त. धान उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान म्हणून हेक्टरी 20,000 रुपयांच्या बोनसची घोषणा. परंतु मुख्यमंत्र्यांनी आश्वासन देऊनही 25,000 रुपये हेक्टरी बोनस न दिल्यानं विरोधकांकडून टीका. कोणतांबा मंदिर विटंबना प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक. गाव बंद ठेवत ग्रामस्थांचं आंदोलन. आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांना गुरुवारपर्यंतचं अल्टिमेटम. त्यानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. पार्ले महोत्सवमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. या महोत्सवामध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. विलेपार्लेचे भाजप आमदार पराग आळवणी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम. दादरमधील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेच्या अमृत महोत्सव सोहळ्याचं आयोजन. सोहळ्याला राज्यपाल CP राधाकृष्णन यांची उपस्थिती. शाळेच्या 75 वर्षांच्या इतिहासात शाळेचा नावलौकिक वाढवणाऱ्या व्यक्तींचा गौरव. जागतिक शेतकरी दिनानिमित्त जैन उद्योजकांकडून शेतकरी सन्मान कार्यक्रमाचं आयोजन. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून रामोशी समाजाचे नेते दौलत शितोळेंनी जेजुरीच्या खंडेरायाला नवस केला होता. तो फेडण्यासाठी शितोळेंकडून भंडाऱ्याची उधळण. कल्याणच्या नांदडीमध्ये 12 वर्षांनंतर पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्ताभिषेक पूजा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही हजेरी ते लावणार. महाराष्ट्र आणि कर्नाटकातून भाविक येणार. भंडाऱ्यामध्ये नाताळच्या पूर्वसंध्येला ख्रिश्चन बांधवांची रॅली. रॅलीमध्ये सांताक्लॉजच्या भूमिकेत लहान मुलं आकर्षणाचा बिंदू ठरली. सिंधुदुर्गातील सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती बांधवांकडून भव्य शोभायात्रेचं आयोजन. शोभायात्रेमध्ये सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी लक्ष वेधलं. संसद परिसरातील धक्काबुक्की प्रकरणाच्या तपासाला वेग. सीसीटीव्हीच्या तपासणीसाठी क्राईम ब्रांचचं पथक संसद भवनात जाण्याची शक्यता. अध्यक्षांच्या परवानगीची प्रतीक्षा. प्रख्यात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 नंतर अंत्यसंस्कार. शिवाजी पार्क इलेक्ट्रिक स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार होणार. श्याम बेनेगल यांच्या निधनानं खूप दुःख झालं. ज्यांच्या कथाकथनाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर खोलवर परिणाम झाला त्यांच्या कार्याचे विविध क्षेत्रातील लोकांकडून कौतुक होत राहील. पंतप्रधान मोदींची भावनिक पोस्ट. श्याम बेनेगल एक दूरदर्शी चित्रपट दिग्दर्शक होते. चित्रपटसृष्टीतील त्यांचा वारसा आणि सामाजिक प्रश्नांशी बांधिलकी प्रेरणा देणारी. राहुल गांधींकडून बेनेगल यांना श्रद्धांजली. अयोध्येमध्ये 11 जानेवारीपासून वार्षिक उत्सव. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवानिमित्त 11 ते 13 जानेवारी दरम्यान धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प. सुमारे 1,000हून अधिक वाहनं अडकली. प्रशासनाकडून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न. हिमाचल प्रदेशातील कुफरी इथं बर्फवृष्टीमुळे पर्यटकांच्या अडचणी वाढल्या. बर्फ साचल्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करण्यात अडचणी. केदारनाथ धाममध्ये बर्फवृष्टी. मंदिराच्या आवारात बर्फाची चादर. सध्या केदारनाथ धाममध्ये पुनर्बांधणीचं काम सुरू. उत्तराखंडच्या चक्रातामध्ये बर्फवृष्टीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि बागायतदार खुश. थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांची नोटीस. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. आजपासून परराष्ट्र मंत्री S जयशंकर 6 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर. ट्रम्प यांच्या निवडणुकीतील विजयानंतर भारताचा हा पहिलाच उच्चस्तरीय दौरा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.